नमस्कार प्रेक्षकांनो, मोरांबा मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की आजकाल रेवा स्वतः काहीच करत नाही. प्रत्येक वेळेस या जान्हवीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिला जे काही करायचं असते ते करत असते. त्यामुळे जर उद्या काही झालं तर या रेवाचं नाव न येता या जान्हवीचंच नाव येईल असा तिचा प्लॅन असतो. म्हणून ती प्रत्येक वेळेस जान्हवीलाच सांगत असते, तिच्या थ्रूच सगळं काही करत असते. आणि येणाऱ्या भागात सुद्धा जेव्हा रमाकांत हॉलमध्ये तिच्या मुलीचा फोटो पाहत असतो, खूप इमोशनल होत असतो, तेव्हा ही रेवा जान्हवीला बोलते की घरामध्ये खूप बोरिंग वातावरण आहे, काहीतरी आपण गंमत करूया. आणि मग ती तिला सांगते की तो रमाकांतच्या पुढे जो फोटो आहे ना, तो आपण घेऊया, लपवूयात, मस्करी करूयात. यानंतर मग ते हा फोटो लपवतात आणि बाहेर गार्डनमध्ये एका कुंडीच्या खाली लपवताना अक्षय पाहतो. आणि मग घरात येऊन सगळ्यांना हे सगळं सांगतो आणि जाब विचारतो की असं तू का करते म्हणून. आणि मग ती रेवाचं सुद्धा नाव घेते की रेवानेच मला हे सगळं सांगितलंय म्हणून. तेव्हा रेवा हात वर करून मोकळे होते की मी असं काहीच सांगितलं नाहीये, उगाच खोटे आरोप माझ्यावर करू नको. रेवाने पलटी मारल्यामुळे ही जान्हवी प्रचंड भडकते. रमाला गाडी घेऊन जाण्यासाठी आलेली नसते आणि ती जान्हवीने सांगितलं असते की परत तुम्ही जाऊ नका म्हणून, इथेच थांबा. आणि मग ही रेवा याचाच फायदा उचलून त्या ड्रायव्हरला घरात बोलवते आणि सांगते की तुम्हाला परत गाडी पाठवण्यासाठी कोणी थांबवलं होतं. तेव्हा मग हा ड्रायव्हर जान्हवीचं नाव घेतो आणि जान्हवी मग प्रचंड इथे अडकताना दिसते. या रेवाने आता या जान्हवीला भयंकर अडकवलेलं आहे. आता तरी ही शहाणी होणार का आणि या रमाला त्रास द्यायचं सोडून देणार का, हे आता आपल्याला पाहायला लागेल.